आमदार अपात्रतेसंदर्भातल्या सुनावणीला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सर। काही तासामध्ये या ठिकाणी निकाल हा येणार आहे। काय वाटतंय आजच्या निकालासंदर्भामध्ये? असं आहे की हा निकाल शेड्यूल 10A म्हणजे पक्षांतर्गत बंदी विरोधी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे शेड्यूल 10A जे आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की अशा प्रकारचा ज्या वेळेला पक्षांतर्गत होतं त्यावेळेला 60 दिवसाच्या आतमध्ये निर्णय दिला पाहिजे। आपण पाहतात की शेवटी सुप्रीम कोर्टाला स्पष्टपणे सांगावं लागलं की 10 जानेवारी 2024 पर्यंत निर्णय कोणत्या परिस्थितीत द्या, म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देत आहेत किंवा देतील अशी अपेक्षा आहे। परंतु पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा हा कायदा शिल्लक आहे का, हाच आता या निमित्तानं प्रश्न निर्माण होणार आहे। आणि म्हणून ते आता जो काही निर्णय देतील की ज्या निर्णयाची प्रतीक्षा आम्हाला 1.5 वर्ष होती त्याची आम्ही प्रतीक्षा आता उरला सुरला 2 तास 3 तास 4 तास जे काही शिल्लक आहेत तोपर्यंत करून वाट बघूया। या ठिकाणी समजा जर निकाल विरुद्ध गेला तर नेमकी काय भूमिका असेल उद्धव ठाकरे गटाची? नाही का आमच्या का विरोधात जाईल? आम्ही पक्षांतर केलेलं नाहीये, आम्ही गद्दारी केलेली नाहीये। ज्यांनी गद्दारी केली त्यांना अपात्र ठरवा अशी आमची मागणी आहे। पण तरी देखील तुम्ही पत्रकार जे विचारताय की आम्हाला अपात्र ठरवलं तर सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिंदे गटाचे भरत गोगावले हे पक्षप्रतोद नाहीत। पक्षप्रतोद हे उद्धव साहेबांनी नेमलेले सुनील प्रभू हे पक्षप्रतोद आहेत। पण तरी देखील तुमच्या जी मनातली भीती आहे ती भीती आजचं जे काही देशातलं एकंदरीत वातावरण आहे त्या वातावरणाला धरून आहे। कारण सगळ्या घटना नियम कायदे हे सगळे आता धाब्यावर बसवायचंच काम चाललंय। म्हणून तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारताय की तुम्हाला अपात्र ठरवलं तर काय होईल? मी तर सुरुवातीपासून सांगतोय आमच्या सर्वांनाच की आपल्याला शेवटचं न्यायालय हे जनता असेल। आपण जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि सुप्रीम कोर्टामध्ये तसं काही घडलं तर दाद मागू, परंतु असं घडण्याची सुतराम शक्यता नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेपासून सगळे त्यांचे लोक हे अपात्र होतील। साहेब, या ठिकाणी सांगितलं जातं की विधानसभा अध्यक्षांजवळ जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा खोटी कागदपत्र उद्धव ठाकरे गटाने सादर केली असा आरोप केलेला पाहायला मिळतो आहे। काय सांगाल? उदय सामंत यांनी केलेला पाहायला मिळतोय। असं आहे की मी कैलासवासी दत्ताजी नाळवडे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि जयवंतराव टिळक हे विधान परिषदेचे सभापती होते। त्यावेळेपासून विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती असे अनेक लोक मी बघितले। हे घटनात्मक पद आहे। आज तागायत कुठलाही अध्यक्ष किंवा कुठलाही सभापती हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला असं मी कधी ऐकलेलं नाही, मी कधी पाहिलेलं नाही। किंबहुना स्पष्ट संकेत असे आहेत की मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना येऊन भेटलं पाहिजे, परंतु निकालाच्या पूर्वसंध्येला ज्या वेळेला अध्यक्ष जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात त्याच वेळेला अध्यक्ष हे कोणत्या पातळीपर्यंत गेलेले आहेत हे स्पष्ट होतं। निकाल संदर्भात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप अध्यक्षांनी केलेला आहे। केंद्रामध्ये सरकार तुमचं सगळ्या एजन्सीचे दबाव तुम्ही विरोधकांच्यावर आणताय आणि उद्धव ठाकरे कसा दबाव आणतील? आणि उद्धव ठाकरेंच्या दबावाला तुम्ही जर बळी पडणार असतात तर कधीच निर्णय दिला असते तुम्ही। परंतु चोराच्या उलट्या बोंबा हाच त्याचा अर्थ आहे। नक्कीच हे होते आमदार भास्कर जाधव सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।